हॅलो चेक. थँक्यू सो मच यासिन सर. मी विनंती करेन मोपरा संघ आपला 12वा प्रतिनिधी पाठवा. एक एक्स्ट्रा खेळाडू समालोचन कक्षामध्ये येणं अनिवार्य असेल. मोपरा संघाला विनंती करतोय. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. सर्वांचे हार्दिक स्वागत आपण करूया यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह जुळलेल्या प्रेक्षकांचं आणि या मैदानाच्या चौबाजूला प्रेक्षकांचं सर्वांचं स्वागत. आणि पहिलाच बॉल फटका फसला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली काय झेल टिपला. अगदी बॉलला जज करत असताना पुढे आले आणि पुढे आल्यानंतर मागे जाऊन एक चांगला झेल पकडला. क्षेत्ररक्षकाचा त्यांना पाहायला मिळाले. अप्रतिम त्यांनी पहिला झेल पकडला आणि पहिलाच बॅट्समन आउट होताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिलंच विकेट. पाहतोय मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं. पहिल्याच बॉलवरती विकेट इथे प्राप्त झाला. पहिल्याच बॉलवरती महत्वाचा फलंदाज आपण बाद होताना आपण बघितला. एक भव्य दिव्य स्पर्धेमध्ये महाड चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेचं विशेष आकर्षण म्हणजे काय आहे तर निश्चित या स्पर्धेमध्ये आम्हा सर्वांना एक चांदीची ट्रॉफी बघायला मिळेल. सिल्वर ट्रॉफी आणि निश्चितपणे ती चांदीची ट्रॉफी. आणि बरेच खेळाडू जर आपण पाहिले ना तर यदा कदाचित कधी स्पर्धा जिंकण्यासाठी खेळतात, कधी आपल्या नावासाठी खेळतात, कधी आपल्या गावासाठी खेळतात. पण या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडू या जिद्दीनं उतरलाय ना की आम्हाला आमच्या या चांदीच्या ट्रॉफीसाठी खेळायचं आहे. महाड चॅम्पियन ट्रॉफीमध्ये विशेष आकर्षण केलं आम्हाला करायचं आहे आणि त्या जिद्दीने उतरले. काल सगळे तब्बल 8 संघ या खेळपट्टीवरती खेळले. त्यातील एक संघ अगदी चांदीच्या ट्रॉफीच्या अगदी एक पाऊल जवळ पोचला ना त्या टीमचं नाव राहिलं महेर 11 टेम्पाले. आज कोणता संघ असेल हेच आपल्याला बघायचं. पुढचा बॉल खोलात टाकलाय. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक समोर अगदी गोळीच्या वेगानं बॉल जाईल. 1 2 3 4 बाउंड सीमा पार. पहिला चौकार. चार धावा येताना पाहायला मिळाला. चौकार आला, धावा बनला. चांगल्या पद्धतीची बॅटिंग आता होताना पाहायला मिळेल. 2 सलामीचे फलंदाज आले होते. एका बाजूला प्रथमेश आणि त्याच्या साथीला तुषार आपण पाहिले होते. त्याच्यातले प्रथमेश पहिल्याच बॉलवरती आउट होताना आपण पाहिले. त्यानंतर आता तुषार आणि दर्शन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तुषार आणि दर्शन हे 2 फलंदाज कशा पद्धतीची फलंदाजी करतील ना याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. बॉलिंग मार्कवरती बॉलर आपण पाहतो तेजस. 2 बॉलमध्ये 4 धावा. पहिली विकेट. दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि तदनंतरचा आता हा एक दमदार मिड विकेटच्या अगदी वरून षटकार. आकर्षक करणारी फलंदाजी आता तुषारही करताना पाहायला मिळतील. तुषार यांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे आता मी आलोय ना तर माझ्या संघाला धावा बनवायच्यात आणि धावा बनवत असताना एक चांगल्या पद्धतीचं योगदान द्यायचं आहे. यस, आला आला खोलात टाकला. हा बॉल चांगला होता. परफेक्ट यॉर्कर बघायला मिळाला. अगदी बन्नाट वेगाचा बॉल. बॅटचा फेस आधीच क्लोज करावा लागला होता. बॅट वरती काढता आलीच नाहीये कारण की अगदी सुसाट चेंडू बॅटवरती आला ना तर मात्र बॅट थांबली आहे आणि त्याच वेळेला तिथे आता डॉट बॉलची सांगता होण्याआधी एक धाव कंप्लीट करण्यात आली. एक चिकी सिंगल. हा ट्रॅकर बॉल चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक अगदी लॉंग ऑनच्या दिशेला स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक वेगाने येताना पाहायला मिळतील. एकच धाव तिथे मिळतीये. एकाच धावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांना मानावं लागेल. या एकेरी धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या
ही मात्र 12 या आकड्यावरती. एकेरी दुहेरी धाव या मॅचमध्ये खूप महत्त्वाची आहे, कारण की बघा षटकार चौकार आलेत, पण मागील मॅचचा विचार जर केला ना तर अगदी 90 धावा कमी पडत होत्या शेवटच्या क्षणी. हा बॉल ऑफ स्टिकच्या खूप बाहेर आहे. पंचांचा इशारा आहे की हा नो बॉल आहे, की जेणेकरून जी खेळपट्टी आहे ना त्या खेळपट्टीच्याही बाहेर हा बॉल टाकण्यात आला. नो बॉल आपल्याला पाहायला मिळेल. येणारा पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आपण पाहणार आहोत. महत्वाचा फ्री हिटचा बॉल. फ्री हिटच्या बॉलवरती दर्शनने आक्रमण केले. लोव फुलटॉस बॉल मिड विकेटला खेचला. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या हातामध्ये, झेलही पकडला, पण फ्री हिटचा बॉल असल्या कारणानं दर्शन इथे बचावले गेलेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 6 चेंडूचा खेळ संपल्यानंतर संघाचा धावफलक हे मात्र तब्बल 14 त्या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील. एक दमदार स्पर्धेच्या माध्यमातून महाड चॅम्पियन ट्रॉफी आपण आज अनुभवतोय. दुसरा दिवस आहे या स्पर्धेचा आणि निश्चित या दुसऱ्या दिवसामध्ये आपण जर विचार केल्यानंतर या संपूर्ण स्पर्धेचा आपण जर विचार केला तर या दमदार स्पर्धेमध्ये संपूर्ण आयोजकांची मेहनत सातत्यानं आपल्याला बघायला मिळाली आहे. संपूर्ण महिनाभर आधीच या स्पर्धेचा आपण जर पाहिलं तर विचार करण्यात येतो आणि तदनंतर युनायटेड महाड क्रिकेट क्लब या संघानं मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं फळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर त्यांना बघायला मिळतं. कारण की जर विचार केला ना संपूर्ण मॅचमध्ये ते सातत्यानं चांगला खेळ युनायटेड महाड संघ करत आला, पण आत्ता त्यांनी आयोजन केलं आणि आयोजनही दमदार आपल्याला पाहायला मिळतं. संपूर्ण महाड विभागामध्ये नव्हे तर दक्षिण रायगडामध्ये या संपूर्ण स्पर्धेची चर्चा चालू आहे आणि महाड चॅम्पियन ट्रॉफी म्हटलं की एक दमदार आयोजन याच नावानं ओळखली जाणारी स्पर्धा आहे. यस, मागील वर्षाची रनरअप टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फिल्डिंग करणारा संघ म्हणजेच आयत 11 नडगाव आणि नडगावकरांचा याही वर्षी बोलबाला राहील का. पहिलाच बॉल भन्नाट वेगाचा होता. अगदी सुसाट चेंडू. अगदी फुलटॉस आला ना तरी सुद्धा बॅटवरती घेता आला नाहीये. बघा या बॉलचा वेगच किती होता. यस, बॉलिंग मार्कवरती रोहित दरेकर आपल्याला पाहायला मिळतात. रोहितनं यंदाच्या हंगामामध्ये प्रभावित केलं. म्हणजे बघा आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर यंदाच्या हंगामामध्ये बेस्ट बॉलर हा किताब त्यांना बराच वेळा नावावरती केला आणि टीमसाठी अगदी तो तारणहार बनला आणि सातत्यानं चांगल्या दर्जाची गोलंदाजी करताना आपण त्याला पाहिलंय. यावेळीचा बॉल इथे आक्रमण करण्यात आलं. फटका फर्स्टला मिड विकेटला एक चांगला झेल. बॅटर आउट. दुसरा धक्का. बॅटिंग करत असताना तुषार खेळपट्टीला सोडून जाताना पाहायला मिळतील. यावेळेला रोहित दरेकरची बॉलिंग आपल्याला बघायला मिळते आणि रोहित दरेकर आता प्रभावित करतात. रोहित दरेकर यांची तुलना केली आपण बेस्ट बॉलर या किताबाची आणि खऱ्या अर्थानं त्याच पद्धतीची ते गोलंदाजी करतात. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी नियंत्रित कामगिरी ते करताना पाहायला मिळाले. ज्या विकेटवरती ज्या खेळपट्टीवरती सातत्यानं खूप सारा धावा होत होता ना त्याच विकेटवरती आत्तापर्यंत आपण जर पाहिलं तर मात्र रोहित चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतात. 2 चेंडू 1 धाव खर्च केली आणि 1 विकेटही त्यांनी आता आपल्या नावे केली आहे. एक चांगला काम. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिलं तर अगदी 15 धावा 15 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या आपल्याला बघायला मिळाल्यात. एक चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानावरती चालू आहे. दुसरं षटक आहे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये धावा होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक षटकामागे धावांचा रतीबही उभारणं गरजेचं राहील. पुढचा बॉल वाका बॉल टाकलाय. खोलात टाकलाय. अगदी सुसाट आणि बन्नाट वेगाचा बॉल होता. बराच रनअप आहे आणि त्या रनअपचा वापर सातत्यानं बॉलिंग करत असताना रोहित करताना पाहायला मिळालेत. बघा एक हाय जम्प घेतात बॉल रिलीज करताना आणि तदनंतर त्याची बॉलिंग ॲक्शन कळतच नाहीये फलंदाजाला. कित्येक वेळा मातीच्या विकेटवरती सुद्धा आपण या गोलंदाजाला पाहिलं चांगली गोलंदाजी करताना, पण आता सिमेंट विकेट आहे आणि तरीही चांगली कामगिरी त्याची राहिली आहे. त्याचा टप्पा आहे ना तो अचूक भेदकताना आतापर्यंत पकडलाय की काय.
आता कमी गतीचा बॉल टाकला, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन झालं, शॉर्ट फन लेगला खराब फिल्डिंग. पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहू. यस, लेग बाईटची ही एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. 17 धावा धावफलकावरती लागलात. सुरुवात चांगली झाली होती बघा. पहिल्या सुरुवातीच्या खेळामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 14 धावा आल्या. तदनंतरच्या 4 चेंडूमध्ये फक्त 3 सिंगल आणि एक विकेटही प्राप्त केली आहे. म्हणजे कुठेतरी पकडून ठेवले रोहित दरेकर या नावानं. आणि अगदी आपण जर पाहिलं तर नडगाव संघानं, आयात 11 नडगाव, समोरचा बॉल होता अडवा पाटणे अलंग विथ कार्पेट मिड विकेटच्या दिशेला. वाईडीचे क्षेत्ररक्षक वेगाने त्यांना पाहायला मिळालेत. एकच धाव स्कोर कार्ड वरती मिळेल. एकाच धावेवरती समाधान तुम्हाला मानावं लागतंय, कारण की एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. आता आयात 11 नडगाव संघ हेच सांगतात की मागील वर्षी आम्ही रनरअप राहिलो होतो, पण या वर्षी आम्हाला महाड चॅम्पियन ट्रॉफीचं चॅम्पियन पद घ्यायचं आहे आणि त्यासाठीची लढत ते करताना पाहायला मिळतात. आणि त्याच जिद्दीनं, तेच मनोबल घेऊन खेळपट्टीवरती चांगला खेळ. यावेळीचा बॉल चुकीचा होता. अगदी वेस्ट साईडचा बॉल आला, कंबरेच्या खूप वरून. पंचांचा इशारा हा नो बॉलचा. यस, रोहित चांगली बॉलिंग करत होते, पण मी म्हटलं ना, मी म्हणायच्या पलीकडे टेनिस क्रिकेट विश्वाने यावर्षी एक गोष्ट शिकवली आहे तुम्हा सर्वांना. तुमच्याकडे वेग आहे ना, त्या वेगावरती नियंत्रण कधी, कसं आणि कुठे ठेवायचं ना, हेही कौशल्य तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि आता रोहितकडे वेग आहे, पण तो व्हेरिएशन कशी करेल ते बघायचं. फ्री हिटचा हा पुढचा बॉल, फ्री हिटचा बॉल, आक्रमण बॉल, मिडल ऑफ द बॅट उडवला सरळ वाईडिश मिड विकेटच्या खूप वरून. यावेळेला हवाई हल्ला, षटकार. या संपूर्ण मॅच मध्ये कमबॅक करतील रोहित, त्यांनी करूनही दिलं होतं, पण शेवटच्या क्षणी आपण जर पाहिलं ना, तर आलेला हा षटकार खूप सारा महत्वाचा राहिला. चला विनंती करेन स्पीडअप घ्या, वेळ खर्च करायचा नाहीये. तर येणारे अजूनही 12 चेंडू येणं बाकी आहेत. संघाचा धावफलकाचा विचार केला तर टीमची धावसंख्या किती झाली आहे? 26 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आला किती? तर तब्बल 14. दुसऱ्या ओव्हरमध्ये किती बघायला मिळाला? तर फक्त 12. कमबॅक झालाय. षटकार आला नसता तर या मॅचमध्ये धावा खूप सारा कमी बघायला मिळाला असता, पण हरकत नाही आहे, धावा होणंही गरजेचं आहे, कारण की पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. उत्तरार्धाच्या खेळाकडे आपल्याला वळायचा. तर मागील मॅचमध्ये आपण पाहिलं जर 70-75 धावा असतात तरही आरामात पार झाल्या असत्या 4 ओव्हरमध्ये. तर याही मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये 50 ते 60 प्लस धावा अपेक्षित आहेत, पण आत्तापर्यंत 2 षटका अखेर 26 झालात, पण अजूनही 2 षटका बाकी राहिलीत. तिसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज वापरले जातात. नाव आहे केतन. केतन आलेत बॉलिंग मार्क वरती. महत्वाचे गोलंदाज आहेत केतन. षटकातील पुढचा बॉल टाकतील. केतनचा पहिलाच बॉल बनाट वेगानं अगदी गुडलाईन स्पॉट वरती टप्पा पडला ना, बॉल थोडा राईज झाला. बॅट्समनला सरप्राईज होता हा बॉल, कळलंच नाही या चेंडूची रणनीती काय आहे. आणि त्याच वेळेला पहिलाच डॉट बॉल खेळताना पाहायला मिळालेत बॅट्समन. स्ट्राईक एंडला दर्शन आहे. दर्शन आणि मनोज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चांगलं काम करताना पाहायला मिळेल. आता कमी गतीचा बॉल टाकलाय, लो फुलटॉस होता, त्याला ओळखलं, पारखलं आणि अगदी फेकूनही दिलंय. याही वेळेला 6 षटकार. संघाचा धावफलक तब्बल 32 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळतं. 32 धावफलकावरती एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. आक्रमक असा खेळ आणि अगदी अद्भुत अशी खेळी या दोन फलंदाजांची. यावेळीचा बॉल हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला जाऊन कट केला, डीप कव्हर मध्ये बॉल चालला, क्षेत्ररक्षक उभे होते. वा, चांगली फिल्डिंग. बॉलची फेकही बघा अप्रतिम झाली आहे. एकच धाव आता इथे मिळताना पाहायला मिळेल. एका धावेवरती समाधान मांडताना आपण पाहतोय. एका धावेने संघाचा धावफलक हे मात्र 33 या आकड्यावरती. 33 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतील.
बॅटिंग करत असताना मोपरे संघ मैदानाच्या आतमध्ये. अय्यात 11 नडगाव संघाच्या विपक्षात. वाक्या बॉल होता, भन्नाट वेगाचा बॉल. बॅटची आतली कडा घेतली होती की काय, तोच आवाज आला होता की काय, हा प्रश्नचिन्ह होता. पण त्याची पूर्तता होईल ना, त्याचा रिझल्ट लागेल ना, त्याआधीच बॉल मात्र धरतीला दान झाला. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चूक घडतीये आणि त्याच वेळेला इथे आता एक डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. अजून एक डॉट बॉल ना या मॅचमध्ये मोपरे संघाला बॅकफूट वरती घेऊन जाणारा पाहायला मिळेल. एक मोठा फटका इथून तुम्हाला फ्रंटफूट वरती आणेल. याही वेळीचा बॉल, पण आता आमचे पंच काय कळवतील, निश्चित पंच कळवत. आता व्हाईट बॉलला एक्स्ट्रा स्वरूपाची एक सिंगल स्कोरकार्डवरती प्लस केली जाईल. अवंतर स्वरूपाची धाव आपल्याला बघायला मिळते आणि या अवंतर स्वरूपानं संघाची धावसंख्या ही तब्बल 34 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 34 धावा धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल, याही वेळीचा चेंडू हवेत खेळला. बॉल हवेतच राहिला. अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक आले. दोघांची ही कॉलिंग चुकली. बघा पहिलाच झेल पकडला होता या क्षेत्ररक्षकानं. अशा स्वरूपानं तो वेगानं पुढे धावत आला, शेवटच्या क्षणी कॅच ड्रॉप केली आणि आताही तेच काम करताना पाहायला मिळालं होता. आणि इथे आपण जर पाहिलं तर आता झेल सुटला, झेल पकडण्यात नाही आला. 2 धावा कंप्लीट करण्यात आला आणि या दुहेरी अंकाच्या सहाय्यानं संघाचा धावफलक पुढे सरकत असताना 36 या आकड्यावरती. 36 धावा स्कोरकार्डवरती आतापर्यंतच्या आपल्याला बघायला मिळतात या दोन महत्वाच्या संघामध्ये. सर, बाईकचा प्रॉब्लेम आहे का? विनंती करतोय, जिथे ती गाडी लगावण्यात आली आहे बघा, आमचे पंच सांगतात ती गाडी तिथे उन्हाची तीव्रता आणि तदनंतर खेळत असताना खेळाडूंना प्रॉब्लेम होतोय. मी विनंती करेन पंच आमचे तिथपर्यंत आलेत, जे कळवतील ज्या गाडीचा अडथळा निर्माण होतोय ती गाडी तिथून आपण थोडी का होईना जागेवरून हलवूया, विनंती करेन. महत्त्वाची आणि त्याच वेळेला दमदार स्पर्धा आपण पाहतो. महाड चॅम्पियन ट्रॉफी 2024 युनायटेड क्रिकेट क्लब महाड आयोजित ही स्पर्धा. तब्बल आपण जर पाहिलं तर तब्बल 4 दिवस चालणारी स्पर्धा आणि गांधारी मैदान महाड विभागातील एक सुंदर आणि एक लाभक असं मैदान या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला अगदी मुंबई गोवा हायवेच्या अगदी कुशीमध्ये बसलेलं हे मैदान आपण पाहतोय आणि कित्येक संघांचं स्वप्न या स्पर्धेमध्ये या मैदानावरती खेळण्याचं राहिलं आहे आणि कित्येक संघांची इच्छा अपेक्षा सगळं काही असं, कारण की या स्पर्धेचं दमदार आयोजन हे सातत्यानं आपल्याला बघायला मिळतं. वैयक्तिक बक्षिसांची अगदी भरणा असणारी स्पर्धा, वैयक्तिक बक्षीस या स्पर्धेच्या माध्यमातून खूप आहेत आणि त्याही पलीकडे आता वैयक्तिक कोणताही खेळाडू खेळताना पाहायला मिळत नाही आहे. प्रत्येक खेळाडूची आशा अपेक्षा एकच आहे ना, की आम्हाला आता या स्पर्धेचा आकर्षक असणारी जी ट्रॉफी आहे म्हणजे चांदीची ट्रॉफी ती आम्हाला जिंकायची आहे. हा ट्रॅकर बॉल टप्पा पडला, बाहेर निघाला. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येताना पाहायला मिळेल. एक अवंतर स्वरूपाची एक्स्ट्रा रन स्कोर कार्डवरती संघाचा धावफलक 37 या आकड्यावरती. 37 ऑन द बोर्ड. या ओव्हरचा लास्ट बॉल बाकी राहिला. तिसरं षटक मार्ग सुटताना पाहायला मिळतं. 37 धावा आतापर्यंतच्या धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल, हाही बॉल चांगला होता, टप्पा पडला, खाली बसला. यावेळेला डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. षटकाची सांगता झाली आहे. तब्बल येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ संपला. संघाचा धावफलक 37 या आकड्यावरती पोहोचताना आपण पाहिलं. अजूनही लास्ट एक ओव्हर आपण पाहणार आहोत. शेवटचं आपण जर पाहिलं तर अंतिम षटक हे मात्र आता आपल्या भेटीसाठी येताना आपल्याला बघणार आहोत, ज्यावेळेला महत्त्वाचे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. एक दमदार आयोजन आणि दमदार नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. आणि इथून पुढचा जर आपण विचार केला तर बॉलर आलेत कल्पेश, पण या स्पर्धेमध्ये बघा ना
स्पर्धेचा वैयक्तिक कॅश प्राईज जिंकण्याची प्रत्येकाला नामी संधी आहे, त्याच वेळेला चांदीची ट्रॉफी जिंकण्याची नामी संधी आहे. पण कालही या स्पर्धेमध्ये काल वेगळाच विक्रम राहिला होता. म्हणजे जर 50 जावा पूर्ण झाल्या असत्या तर फोर व्हीलर सँट्रो कार होती, ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचली. अगदी म्हणजे ही माहिती आमच्यापर्यंतच नाही तर यूट्यूबच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट.in वरती जगभरामध्ये पोहोचली होती. आणि त्याच कारणानं संपूर्ण विभागांमध्ये चर्चा एकाच गोष्टीची होती, ती म्हणजे महाड चॅम्पियन ट्रॉफी आणि महाड चॅम्पियन ट्रॉफी. खोलात टाकलेला बॉल, चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट बघू. यस, निश्चित या धावा कशा स्वरूपाच्या आणि कोणत्या आहेत. यस, वाईड. आणि त्यानंतर 22ची एक सिंगल मिळतील. या तब्बल 2 धावा या दुहेरी अंकाच्या सहाय्यानं संघाचा धावफलक 39 या आकड्यावरती, 39 ऑन द बोर्ड. 39 धावा स्कोरकडवरती आतापर्यंतच्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. युनायटेड महाडकरांची ही मेहनत. खोलात टाकलेला बॉल, त्याच्याहून चांगला फटका खेचला. इथे डीपेस्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध क्षेत्ररक्षक आहेत आणि एकच धाव घेण्याचा निर्णय या दोन्ही फलंदाजांनी घेतला. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एकेरी धावेच्या सहाय्यानं संघाचा धावफलक हे मात्र 40 या आकड्यावरती पोहोचताना आपण पाहतोय. 40 धावा धावफलकावरती लागलेलं आपण बघितलं. येथे आपण पाहिलं तर संपूर्ण मंडप डेकोरेशन आणि DJ सावंत हे आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगली व्हॉइस क्वालिटी, चांगली क्लिअरिटी देण्याचं काम आवाजाच्या माध्यमातून ते करतात आणि त्याच जोरावरती आजही ते इथे आलेत. आणि निश्चितपणे संपूर्ण समालोचन कक्षामध्ये 4 दिवस आमच्या समवेत आपण जर पाहिलं तर यासिनजी मर्चंट सर, एक हिंदीचा गोड आवाज, समोर खेळलेला स्ट्रोक, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चूक करणार नाही आहेत. यावेळेला टीपला झेल संपला. बॅट्समन दर्शन चाखे बॅटर आउट. अजून एक धक्का टीम मोपरे संघाला. मैदानाच्या मैदाना पाहायला मिळतील. बॅट्समन आहे सुदीप. सुदीप आलाय खेळपट्टीवरती. सुदीपला चांगला खेळ करावा लागेल. महत्वाची मॅच खेळायची आणि धावा बनवायच्यात, हे इम्पॉर्टंट आहे. षटकातील पुढचा बॉल पाहायला मिळेल. यावेळेला सुदीप आले. बॅटची लिडिंग एज घेतली. शॉर्ट फंडिंगला झेल उडाला होता, पण त्याच वेळेला तिथे क्षेत्ररक्षक हुशार होते, बॉलला थांबवण्यामध्ये यशस्वी राहिलेत. षटकातील पुढचा बॉल बघायला मिळेल. एक सिंगल आल्यानंतर यावेळीचा बॉल समोर खेचला. फुलटॉस बॉल होता, क्षेत्ररक्षक आले होते, त्यांनी तिथे झेल सोडला. एक सोपा सरळ साधा झेल सुटल्यानंतर तिथे मात्र 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाचा धावफलक पुढे सरकत असताना आपण पाहिलं तब्बल 43 धावा धावफलकावरती. 43 धावा आतापर्यंतच्या धावफलकावरती लागल्यात. या ओव्हरचा विचार केला तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. 4थं षटक, शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ पाहायला मिळत आहे. बॉल चांगला होता, चेंडू कसा आहे हेच पहिलं बघितलं जाईल. आणि याही वेळेला बॅट्समन आउट आणि आताही इथे विकेट प्राप्त होताना पाहायला मिळेल आणि सुदीपही मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतात. विकेटचं पतंग. अक्षय आलेत फलंदाजीसाठी आणि त्यांच्या साथीला खेळत असताना मनोज आता आपल्याला पाहायला मिळालेत.
यावेळीचा बॉल मनोजनं उडवला आणि तो बॉल सरळ लॉंग ऑफच्या वरून सीमारेखेच्या बाहेर गेला. अप्रतिम षटकार. लास्ट बॉल बाकी राहिला आणि 50वा धावफलकावरती येताना पाहायला मिळाला. अजून एक आक्रमण. वा, मनोज थांबले आणि अगदी त्यांनी धावाही बनवल्या. संघाच्या धावसंख्येमध्ये 6 धावा अजून ऍड होतील. टीमची धावसंख्या 56. 57चं टार्गेट बघायला मिळेल. 24 चेंडू 57 धावांची आवश्यकता या संपूर्ण मॅच मध्ये जिंकण्यासाठी आयात 11 नडगावकरांना. चला पुढच्या मॅचच्या टॉसकडे आपण लक्ष केंद्रित करूया. येस ओके, थोड्याच वेळानंतर आपण टॉसकडे वळण घेणार आहोत. त्याआधी आपण मॅचच्या उत्तरार्धाकडे जाणार आहोत. महत्त्वाची स्पर्धा आता मात्र आपण जर पाहिलं तर कुठेतरी सुरू झाली आणि महत्त्वाच्या स्पर्धेचा दुसरा दिवसही आपल्या समोर आला आणि त्याच वेळेला दुसरी मॅच आपण पाहतोय. एका बाजूला टीम बघायला मिळेल ती म्हणजे आयात 11 नडगाव. त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना मोपरे बॅटिंग केली. मोपरेकरांनी धावा बनवल्या. 56-57चं टार्गेट ठेवलं आणि आता उत्तरार्धाच्या खेळामध्ये बॅटिंग करायची आयात 11 नडगावला. कोण जिंकेल कोण हारेल, बऱ्याच घडामोडी बाकी आहेत ना, पण त्याच पलीकडे कोण जिंकेल कोण हारेल याचं रिझल्ट ऐकण्यासाठी चला आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये, करूया परिवर्तन. या ऐकूया अलिबागचा गोड आवाज आणि त्याच वेळेला संपूर्ण आता रायगडाचा गोड आवाज म्हणजे ज्यांची ख्याती आहे. एक चांगले हिंदी समालोचक आमचे गुरुवर्य यासिनजी मर्चंट सरांकडे आपण जातोय थेट उत्तरार्धाच्या खेळासाठी. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, बघत राहा या स्पर्धेचा आपण आनंद घेत राहा. थँक्यू. धन्यवाद हर्षल. आमचे ऑनलाईन स्कोरर गणेश पोटे आणि त्याचप्रमाणे कॅमेरामन सनी गिरी याचे सुद्धा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय. चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं जहां पे आयत 11 नड़गांव बनाम मोपरे, इन दोनों टीमों के बीच कड़ा संघर्ष. विजय और संदेश सलामी बल्लेबाज के रूप में मैदान में आ चुके हैं, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी दर्शन के ऊपर. जीतने के लिए 57 रनों की ज़रूरत. 4 ओवर का ये मुकाबला आप देख रहे हैं यूनाइटेड क्रिकेट क्लब की जानिब से महाड़ चैंपियन ट्रॉफी 2024 का ये दूसरा दिन और दूसरा मैच. 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद रहेगा. 30 गज के दायरे में देखिए मिड ऑफ और मिड ऑन नजर आता हुआ, उसी के साथ एक कवर. जी हाँ, इस मरतबा हवा में गेंद है मगर तकदीर वाले रहे और इसी के साथ यहाँ पे
कैच छूटा और गेंदबाज का दिल भी यहाँ पे टूटा। दोनों भी बल्लेबाजों ने एक रन को यहाँ पे लूटा है। इस एक रन के साथ रनों की संख्या का आगाज होता हुआ अकाउंट यहाँ पे ओपन हो चुका है। विजय एक रन बनाकर नॉन स्ट्राइकिंग एंड पर, स्ट्राइकिंग एंड पर अब आया है बल्लेबाज संदेश खंडारे ने पहली गेंद पर जोरदार प्रहार तो किया था, मगर गेंद बहुत देर तक हवा में थी और मिड विकेट में फील्डर तैनात है। बहुत ही बढ़िया कैच और इसी के साथ ये पहला झटका लगता हुआ संदेश खंडारे के रूप में। बीच नए बल्लेबाज परेश को अब पारी को संभालना होगा। परेश कलमटकर आयात 11 नड़गांव की जानिब से परेश कलमटकर स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाजी करने के लिए तैयार होते हुए सिर्फ एक रन पर यह पहला विकेट जा चुका है। जी हां, इस मरतबा यॉर्क करने का प्रयास था, लोअर फुल टॉस बनाकर उसे कारपेट के सहारे खेला है, मगर मिड विकेट में फील्डर चौकन ने बहुत ही बढ़िया फील्डिंग फिर से एक बार उसी फील्डर द्वारा, और इसी वजह से मात्र एक रन लेने का यहाँ पे मौका। इस एक रन के साथ रनों की संख्या 2 रन। जीतने के लिए 4 ओवर के इस मैच में 57 रनों की जरूरत है। 14.25 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। जी हाँ, इसमें तबा सीधे बल्ले से खेला, मगर लॉन्ग ऑफ में कमाल की फील्डिंग, लाजवाब शानदार और स्टनिशिंग फील्डिंग। तालियों की गड़गड़ाहट से देखिए सारे क्रिकेट के दीवानों ने उनका अभिनंदन किया है, क्योंकि पहली नजर में हम सभी को लगा था कि 4 रन ही वहां पे मिलेंगे, मगर उस खिलाड़ी ने हौसला नहीं छोड़ा। अंतिम क्षणों तक उस गेंद को देखते रहे और बहुत ही बढ़िया तरीके से और उसे रोका। सिर्फ एक रन यहाँ पे दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया है। 3 रन अपने टीम के लिए सेव किए। जी हाँ, इस मरतबा शॉट ऑन पुल देखने को मिला, मगर गेंद मिड विकेट के फील्डर के हाथों में। फिर से एक बार एक ही रन यहाँ पे लेने का मौका। बहुत ही बढ़िया गेंदबाजी और उसी के साथ शानदार फील्डिंग के जरिए से बल्लेबाजों को रोक के रखा है। देखिए, इस तरह से आपको फील्डिंग करनी होगी, तब जाके बल्लेबाजों के ऊपर एक स्वाभाविक रूप से मनोवैज्ञानिक दबाव क्रिएट होता है, और वो यहाँ पे साफ झलकता हुआ, क्योंकि रन नहीं आ रहे हैं। रन कहां से आएंगे? इसमें तबा शॉर्ट पिच गेंद का पूरा फायदा उठाया, स्क्वायर कट और शॉर्ट पॉइंट के बगल से इस गेंद को निकाल दिया है। 3 पॉइंट की मालिका के बाहर 4 रन। हो चुकी है, 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। हर ओवर में कम से कम आपको 14.25 रन बनाने होंगे। उसी औसत से यहाँ पे रन बनाएंगे तो ही यहाँ पे जीत मुकम्मल हो सकती है। मगर पहले ओवर में दर्शन ने खर्च किए हैं मात्र 8 रन, और इसका श्रेय उनके सहयोगी, उनके टीममेट्स को भी चला जाता है, क्योंकि कमाल की फील्डिंग उन्होंने की। स्पेशली मिड विकेट के फील्डर और उसी के साथ लॉन्ग ऑफ के फील्डर ने जिस तरह से फील्डिंग का मुजाहरा पेश किया है, उससे यहाँ पे गेंदबाजी के भी हौसले बढ़ चुके हैं। इसी बीच नए गेंदबाज आए हैं प्रथमेश, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। प्रथमेश पवार आजकल हम देख सकते हैं प्रथमेश और अक्षय, ये नाम बहुत सारे खिलाड़ियों के दिखाई देते हैं। माँ बाप को ये नाम बहुत ही पसंद आता है।
जी हाँ, हाफ ट्रैकर प्रथमेश इस तरह की गेंदबाजी बिल्कुल नहीं कर सकते। जैसे गेंद आई वैसे ही उसे पहुंचा दिया है। फिर से एक बार डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए पैरेलल और ये समांतर छक्का। परेश के बल्ले से आता हुआ यह पहला छक्का। इस छक्के के सहायता से परेश पहुंचे 8 पर और टीम का स्कोर जहां पहुंचा है 14 रन। जी हाँ, बहुत ही बढ़िया ये स्ट्रोक, उस गेंद को काटा था उन्होंने, मगर बैकवर्ड डीप पॉइंट की दिशा में फील्डर तैनात थे और इसी वजह से एक ही रन लेने का मौका। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 15 रन, 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर। 4 ओवर का ये मुकाबला, 4 ओवर में जीतने के लिए 57 रनों की जरूरत आयत 11 नड़गांव को। जी हाँ, लोअर फुल टॉस बनाकर ढीले हाथों के साथ उसे खेला है कारपेट के सहारे। लॉन्ग ऑन के फील्डर, कमाल की फील्डिंग, शानदार थ्रो। उसके बावजूद दोनों भी बल्लेबाजों ने एक लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन किया है। थोड़ी सी भी अगर यहाँ पे गलती करते रनिंग बिटवीन द विकेट में तो यहाँ पे रनआउट हो सकते थे, मगर बच गए। दोनों भी बल्लेबाजों का आपसी तालमेल, एक दूसरे के ऊपर भरोसा यहाँ पे साफ नजर आया। शानदार, यहाँ पे सही मायनों में हिरनों की तरह दौड़ लगाई है उन्होंने। जी हाँ, इस मरतबा पटकी हुई गेंद बाउंसर करके यहाँ पे प्रभावित करना चाहते थे और प्रभावित भी किया है। हालांकि इसके पहले एक शॉर्ट पिच गेंद थी और उसे पुल किया था छक्के के लिए, मगर इस मरतबा गेंद तकरीबन आंखों के सामने थी और उसे सही तरह से सही अंदाज में परख नहीं पाए। बिंदी गेंद पहली मरतबा, देखिए अब तक जितनी भी गेंदें डाली है ये पहली गेंद बिंदी आ चुकी है, 10वीं गेंद बिंदी। 14 गेंदें बची है और 40 रनों की जरूरत। मुश्किल जरूर है मगर नामुमकिन नहीं इस मैदान पर। यह मैदान के ऊपर रनों का अंबार लगाया जाता है। जी हाँ, जैसे ही फिर से एक बार थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद दिखी, उस गेंद को पुल कर दिया है। इस मरतबा मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। रमेश ने 15 रन खर्च किए हैं, अभी भी एक गेंद आना बाकी इस ओवर की। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार जोरदार प्रहार तो किया था, क्रॉस द लाइन आए थे, मगर गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी और शॉट मिड विकेट की दिशा में नो मैंस लैंड में ये गेंद लैंड होती हुई और इसी वजह से बच गए। और ऊपर से 2 रन भी यहाँ पे दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिए हैं। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 25 रन। यूसुफ 11 मसला बनाम बानकोट, दोनों भी कैप्टन से मेरी गुजारिश है कि जल्द से जल्द प्रेजेंटेशन बॉक्स में आपको आना है टॉस के लिए। 25 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 25 ऑन अ स्कोर कार्ड 2 ओवर की समाप्ति के बाद। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। इनिंग ब्रेक में ही टॉस किया जाता है। अगर आप इस तरह से वक्त को ज़ाया करोगे तो आपको पैनलाइज भी किया जा सकता है। मुझे और मुझ तक ये मैसेज पहुंचता हुआ, सो ये मैसेज मैंने आप तक पहुंचा दिया है। चलिए दोस्तों, इस मैच के ऊपर हम कंसंट्रेट करेंगे। पहले ओवर में 8 रन और दूसरे ओवर में 17 रन खर्च किए हैं प्रथमेश ने। कुल मिला के 25 रन, 12.50 के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। और अब बचे हुए 12 गेंदों में हमारे गुणलेखक सैफ पोरे बताते हुए 32 रनों की और जरूरत, यानी 16 रन के औसत से रन बनाने हैं। हर ओवर में 1 या 2 बड़े स्ट्रोक आते हैं तो ये मैच जीता जा सकता है। 12 गेंदों में 4 छक्के,
अगर लगाने में कामयाब होते हैं बल्लेबाज तो ये मैच जीता जा सकता है। आजकल हम देख सकते हैं हम रन नहीं गिनते, हम चौके और छक्के गिनते हैं। ये आदत पड़ चुकी है हम सभी को, क्योंकि रनों से तोला नहीं जाता, अब चौके और छक्कों से तोला जाता है मैच का रिजल्ट। इसी बीच नए गेंदबाज सुदीप, जी हाँ, लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद को खेलने की कोशिश कर रहे थे। हल्का सा अपील, सारे खिलाड़ी इकट्ठा हो चुके हैं और जोरदार अपील किया है। दोनों भी अंपायर एक दूसरे के पास जाते हुए दिखाई दे रहे हैं। क्या वहां पे गेंद और बल्ले की कुछ मुलाकात हुई थी? आवाज आया था। जी हाँ, यहां पे अंपायर जी ने आउट करार दिया है। तीसरे अंपायर के लिए, जी हाँ, सॉफ्ट सिग्नल तो आउट का है, मगर अब गेंद और बल्ले की मुलाकात हुई है या नहीं हुई है, ये देखने का काम तीसरे अंपायर पर सौंपा गया है। यूडीआर सिस्टम का यहाँ पे इस्तेमाल किया जाएगा। अरसलान पल्लवकर और उनके सभी साथी तीसरे अंपायर वहाँ पे देखकर ये तय करेंगे कि एक्चुअली वहाँ पे क्या हुआ था। यूनाइटेड क्रिकेट क्लब की जानिब से महाड़ चैंपियन ट्रॉफी हर साल की तरह ये चौथा सीजन है। महाड़ चैंपियन ट्रॉफी का पहला सीजन रोहा टीम ने जीता था और दूसरा सीजन करंस खोल ने इस ट्रॉफी को जीता था। और इसी के साथ जो तीसरा अर्थात लास्ट ईयर हमने देखा था कि आज़ाद हरवीत इस टीम ने इस ट्रॉफी को जीता था। इस साल एक चांदी की ट्रॉफी, सबसे बड़ा आकर्षण महाड़ चैंपियन ट्रॉफी के इस टूर्नामेंट में हम सभी तलाश होगी। हॅलो सर, एक मिनिट थांबवतोय. येस, थर्ड अंपायरचा इशारा या गोष्टीचा आलाय की आपल्याकडे अल्ट्राएज नाही आहे. सो बॉल टप्पा पडल्यानंतर पंचांना टर्न झालेला दिसला, त्या कारणानं ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन असेल तोच फायनल असेल. तो सुदीप को ये मिलती हुई पहली सफलता। परेश एक छक्के के सहायता से 9 रन बनाकर खेल रहे थे, मगर लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद को ग्लांस करने की कोशिश में चूक गए। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद विकेट कीपर के दस्तानों में, और इसी के साथ ये तीसरा झटका। तीसरा ओवर यहां पे प्रगति पर। पहले ओवर में 8 रन, दूसरे ओवर में 17 रन, 2 विकेट जा चुके हैं विजय और अकीब। विजय का साथ निभाने के लिए नए बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड पर हम देख सकते हैं अकीब धन से अंपायर से गार्ड लिया, मुआयना किया फील्डिंग का, अब खेलने के लिए तैयार है। एक विकेट टेकर गेंदबाज, मगर पहली गेंद ओवर पिच, उसे उड़ाया है ओवर द कवर, मगर डीप कवर में फील्डर तैनात है। बहुत ही बढ़िया ये कैच। ऐसा लग रहा था कि ये 6 रन हो सकते हैं, मगर गेंद बहुत देर तक हवा में थी। क्या कमाल का वहां पे जज किया उस खिलाड़ी ने। और इसी के साथ पहली गेंद पर एक बड़ा झटका। अकीब बैक टू द पवेलियन।
तेजस शिर्के नए बल्लेबाज आए हैं। तेजस शिर्के ने शिरकत की है मैदान में और हैट्रिक की दहलीज पर दस्तक देते हुए गेंदबाज सुदीप ने काफी प्रभावित किया है। देखिए अचानक इस मैच में एक नया मोड़ हमें नजर आता हुआ, क्योंकि दूसरे ओवर में ऐसा लग रहा था कि यह मैच बल्लेबाजी करने वाली टीम आसानी के साथ जीत सकती है, क्योंकि 17 रन उन्होंने बटोरे थे दूसरे ओवर में। हालांकि पहले ओवर में दर्शन ने रनों को सुखा दिया था, मगर दोनों भी बल्लेबाज बहुत ही सेट होने के बाद अच्छी बल्लेबाजी कर रहे थे। मगर अचानक यहाँ पे बैक टू बैक 2 बल्लेबाजों को चलता किया है सुदीप ने, और ये निर्णायक ओवर उनके हाथों में जो सौंपी है, उनके कैप्टन को मैं अप्रिशिएट करना चाहूँगा, क्योंकि उन्होंने जिस तरह से इस सिचुएशन को परखा है, पहचाना है और अपने अच्छे गेंदबाज के हाथों में गेंद सौंपी है। विकेट टेकर गेंदबाज सुदीप क्या यहाँ पे हैट्रिक अपने नाम करेंगे? हालांकि कल भी हमने एक हैट्रिक इस मैदान पर देखा, मगर टेनिस क्रिकेट में 4 ओवर के मैच में आपको 1 ओवर डालने का मौका मिलता है और हैट्रिक अगर आपने नाम करते हो, क्या कहने। ये हालांकि मैच हम सारे भूल जाएंगे, मगर ये गेंदबाज कभी भी नहीं भूलता। उसकी ज़िंदगी का वो अविस्मरणीय क्षण होता है, बहुत दिल के करीब होता है ये क्षण। जी हाँ, मगर फुल टॉस गेंद कर गए, हैट्रिक मिस कर गए और इसी के साथ ये तोहफा दिया। 4 रन मिलेंगे, क्योंकि वहां पे खिलाड़ी तैनात थे, मगर उनके सर के ऊपर से ये चंचल गेंद बाउंस होती हुई सीमा रेखा पार। फिर से एक बार थोड़ी देर के लिए यहाँ पे खेल को अंपायर्स ने रोका है और ये कंफर्म करना चाहते हैं, देखना चाहते हैं कि ये गेंद जो फुल टॉस थी वेस्ट साइड के ऊपर तो नहीं थी, क्योंकि हम सभी जानते हैं कि 3 तरह के फुल टॉस होते हैं। एक आर्म फुल टॉस, उसी के साथ एक लोअर फुल टॉस और एक वेस्ट हाइट के ऊपर जो फुल टॉस होता है उससे बीमर कहा जाता है। और ये अंपायर जी ने, टीवी अंपायर ने नकारा है। उन्होंने कहा है कि ये आम तरह का फुल टॉस था और इसी वजह से यहाँ पे 4 रन मिलेंगे। 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, यानी आधा सफर यहाँ से तय हो चुका है। पहली मर्तबा इस ओवर में रन आते हुए बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे थे, मगर अचानक फुल टॉस कर गए। और इसी वजह से अक्सर मैं कहता हूँ क्रिकेट के मैच में वक्त बदलने में वक्त नहीं लगता, जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान। जी हाँ, इस मर्तबा देखिए बहुत ही बढ़िया गेंद थी, फिर से एक बार कमबैक किया है। खूबसूरत वापसी सुदीप की। वाइड यॉर्कर करने का प्रयास था, मगर उस यॉर्कर को खोद कर खेला था शॉर्ट पॉइंट की दिशा में। डीप पॉइंट में फील्डर तैनात थे और इसी वजह से 1 रन लेने का यहाँ पे मौका। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 30 रन और अब जीतने के लिए 27 रनों की ज़रूरत। इस ओवर की 2 गेंदें और इसके बाद आने वाला 1 ओवर, यानी कुल मिला के 8 गेंदों में 27 रनों की सख्त ज़रूरत है बल्लेबाजी करने वाली टीम को। मुश्किल में पड़ चुकी है बल्लेबाजी करने वाली टीम, क्योंकि इस ओवर में रन नहीं आए हैं। पहली 4 गेंदों में सिर्फ 5 रन खर्च किए हैं और इसी बीच इनायत हजवा ने सर का भी यहाँ पे स्वागत करना चाहूँगा मैं। उनकी आमद हो चुकी है, तहे दिल से उनका इस्तकबाल और आपको बैठने का यहाँ पे इंतज़ाम किया है, तो आप मंच पर आकर अब तशरीफ़ रखें। मैन फ्रॉम तोराड़ी, आम के व्यापारी, आम के मर्चेंट। तो 5 गेंदें हो चुकी है दोस्तों। जी हाँ, वाइड गेंद की थी इस बीच और इसी वजह से अभी भी 2 गेंदें आना बाकी। जी हाँ, इसमें दबा देखिए बैडमिंटन की तरह खेला हुआ ये स्ट्रोक, ताकत से लबालब भरा हुआ
लॉन्ग ऑन में फील्डर तैनात थे, उनके सर के ऊपर से दे मारा 6 रन के लिए। है क्रिकेट इसीलिए जाना जाता है। थर्टी 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 20 रनों की और जरूरत। जी हाँ, इस मरतबा जोरदार हवा में खेला है, ऊंचाई ज्यादा और लंबाई कम, और इस मरतबा किसी भी तरह की गलती नहीं। चलिए हम चलते हैं डीजे मास्टर के पास। विजय जो कि बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे, सुलझे हुए बल्लेबाज की तरह बल्लेबाजी हमने उनकी देखी। 2 छक्के और एक चौका उसमें शामिल था। बहुत ही शानदार बल्लेबाजी करने वाले सेट बल्लेबाज को चलता किया है। 22 रन उन्होंने अपने टीम के लिए जोड़े, मगर अपनी टीम को मझधार में छोड़ा है उन्होंने, क्योंकि अब 6 गेंदें बची है और जीतने के लिए 20 रनों की जरूरत। 6 गेंदे 20 रन, 20 रन 6 गेंदे। सुदीप ने इसके पहले वाले ओवर में 12 रन खर्च किए, मगर 3 बल्लेबाजों को चलता किया था। कमाल की गेंदबाजी। ओहो, ये देखिए घुटना टेक और तमाशा देख। गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर सीधा नदी में, 6 रन के लिए। तेजस क्षेपणास्त्र सीधा नदी में लैंड हो चुका है। तेजस ने मात्र 3 गेंदों का सामना किया है। बहुत दूर बहुत दूर बहुत दूर खेला था वो छक्का। कुल मिला के 11 रन बनाकर खेल रहे हैं। तुषार के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव। और दूसरी ही गेंद के ऊपर फिर से एक बार यहां पे और एक विकेट आता हुआ। अब संकट में घिर चुकी है बल्लेबाजी करने वाली टीम डीजे। इसी बीच नए बल्लेबाज आए हैं प्रतीक गायकवाड़। 4 गेंदें बची है और 14 रनों की जरूरत। 4 गेंदों में अगर 2 बड़े स्ट्रोक यानी 2 छक्के आते हैं तो यह मैच बल्लेबाजी करने वाली टीम जीत सकती है। आयत 11 नड़गांव के लिए मौका तो जरूर है, मगर अब यहां पे फेवरेट रहेगी वो तो गेंदबाजी करने वाली टीम, क्योंकि 4 गेंदों में मात्र उन्हें 2 गेंदें डॉट करनी है, या तो सिंगल के लिए बल्लेबाजों को मजबूर करना है। अगर इस तरह से वो यहाँ पे करते हैं तो ये मैच गेंदबाजों के पक्ष में हो सकता है। मोपरे टीम, ओहो, हवा में गेंद फिर से एक बार खड़ी हो चुकी है। शॉट मिड विकेट खाली। तकरीबन 4 फील्डर उस गेंद को फील्ड करने के लिए दौड़ चुके थे, मगर किसी भी फील्डर को कोई मौका नहीं था। बल्लेबाजों ने उसका फायदा उठाया और 2 रन मुकम्मल कर लिए हैं। अब 3 गेंदें और 12 रनों की जरूरत। मजेदार मैच हमेशा इस मैदान पर हमें देखने को मिलता है।
फाइटिंग मैचेस होते हैं और फिर से एक बार उसी तरह का ये रोंगटे खड़े कर देने वाला मैच। 3 गेंदें 12 रन। जी हाँ, मगर क्या कमाल की गेंद थी, तकरीबन खोद कर खेला था उसे, यॉर्क करने की कोशिश कर रहे थे, तेज तर्रार यॉर्कर, और इसी वजह से कारपेट के सहारे खेलने पर मजबूर कर दिया। लॉन्ग ऑन में फील्डर बहुत ही बढ़िया फील्डिंग करते हुए नजर आए। एक ही रन, अब मात्र 2 गेंदें बची है और जीतने के लिए 11 रनों की जरूरत। 2 गेंदें 11 रन। क्या लगातार यहाँ पे 2 बड़े स्ट्रोक देखने को मिलेंगे आपको, कंपलसरी चेस करना है रोहित शर्मा की तरह। न्यूजीलैंड के सामने रोहित शर्मा ने इस तरह से 2 छक्के लगाकर जीतवाया था। जी हाँ, यहाँ पे कैच तो छूटा है मगर मैच के ऊपर उसका कोई असर नहीं होगा और इसी वजह से गेंदबाजी करने वाली टीम अब शाश्वत है, आसानी के साथ, आराम के साथ, क्योंकि जो मनोवैज्ञानिक दबाव यहाँ पे बोल रहा था, दिखाई दे रहा था, वो अब रिलीज हो चुका है। जी हाँ, इसी के साथ इस मैच को जीत लिया है मोपरे टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक और आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। और आयत 11 नडगांव के कैप्टन से मेरी गुजारिश होगी कि आपने इस मैदान में आकर और इस टूर्नामेंट में शिरकत करते हुए हमें जो सहयोग किया उसके लिए आपका भी हम धन्यवाद देना चाहते हैं और आपको एक ट्रॉफी देकर उसका इजहार भी करेंगे। सो वो ट्रॉफी लेने के लिए आपको प्रेजेंटेशन बॉक्स में आना है। सो प्लीज़ वेलकम। और इस मैच के मैन ऑफ द मैच के हकदार